कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ही मूर्ख मुलगी सारंगला भेटायला तर नाही गेली ना? सरू मावशी, सरू मावशी, काय झालं मॅडम? ती मूर्ख मुलगी कुठे? नाही माहित, असेल इथेच कुठेतरी। ठीक आहे, हे दूध अमृता वहिनीला द्या, मी बघते ती कुठे। ठीक आहे, काही हरकत नाही। माफ करा थँक्यू। सारंग सर, माझी खूप इच्छा होती तुमची सेवा करायची, काळजी घ्यायची, पण मला ते शक्य होणार नाही। येते मी। सावली, ठीक आहे ना सगळं? हो, काय झालं? जर उशिरा भेटायला येणं खटकलं ना? तसं काही मनात आणू नका, ठीक आहे सगळं। नक्की कुठे नाही बोलत ना माझ्याशी? नाही, तुम्हीच सांगितलं होतं ना मैत्रीत। खोटं बोलायचं नसतं, लक्षात आहे तुझ्या? हो, लक्षात आहे माझ्या। Thank you so much. Yeah, I'll take your leave now. Thank you. राजकुमार प्लीज हे सगळं आता तुम्ही हँडल करा ना। हो, आणि मी इन्स्ट्रक्शन्स दिलेत ना तसंच करा सगळं। मी जाते सारंगपाशी। चल। आणि तू रात्रभर त्याच्यासोबत बसणार आहेस? जोपर्यंत माझा सारंग बरा होत नाही तोपर्यंत मला स्वतःला झोप लागणार नाही। करशील ना मॅनेज? मी सांगितल्याप्रमाणे करा। हा? अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात नाहीये मैत्रीची। ती कोणती? मैत्रीत मित्राचं ऐकायचं असतं। जर तुम्ही माझं ऐकलं असतं तर हे सगळं झालंच नसतं ना। आणि मला सांग, मी जर घरात थांबलो असतो आणि घरात जर माझ्यावर संकट आलं असतं तर? संकटाचं सांगू नाही येत सावली। जे आपल्या नशिबात लिहिलंय ना, ते कितीही तुम्ही नाकारायचा प्रयत्न केलात तरी ते येतच। तुमच्याशी बोलण्यात मी कधीच नाही जिंकू शकत। तुम्ही आराम करा, चला। थँक्यू। काळजी घ्या, येते मी। गुड नाईट। राजकुमार, नील आणि बाबांना अपडेट्स देशील? आता मी कोणाला सांगत बसत नाही, मी जाते सारंगकडे। ओके? काय ग, तू काय करतेस इथे? मग ती मूर्ख मुलगी किचन मध्ये नाहीये। मग कुठे?
आय थिंक सारंगच्या रूममध्ये आहे. काय? चल बघूया. तू नको काळजी करूस. मला नाही वाटत ती इथे आली असेल. पण मला एका गोष्टीचं खरंच खूप बरं वाटतंय की माझ्या एवढीच तुला या घराची, माझ्या सारंगची काळजी आहे. जा, झोप जा. मी आहे इथे, बसते त्याच्याबरोबर. गुड नाईट मॉम. गुड नाईट. सावली सारंगची आयुष्य रेषा आहे हे तिलोत्तमाला इतक्या वेळा सांगूनही तिला ते पटलंय की नाही हेच उमगत नाही. आणि काय ना, सारंगचा जो काही अपघात झालाय तो मीच केला असणार असंही तिला वाटूच शकतं. आणि भैरवी आहेच आगीत तेल ओतायला तयार. ह्या अशा काही गोष्टी झाल्या ना की तिच्या पथ्यावर पडतात. अगं तिच्या पथ्यावर पडतं, पण आपल्या लेकराचा जीव जातो त्याचं काय? यावर काही उपाय आहे का जगन्नाथ? आहे काय? सारंग सावलीच्या प्रेमात पडायला हवा, तरच त्या मुलीची त्या घरातली आबाळ थांबेल. आपण लाख म्हणू, पण सारंगच्या मनात तर अस्मी आहे. सारंगच्या मनात असलेली अस्मी आपल्या ताब्यात आहे आणि तिला तोपर्यंत सोडायची नाही जोपर्यंत सारंग सावलीच्या प्रेमात पडत नाही. थोडी कळकाड बाळा, या सगळ्या त्रासातनं तुला लवकरच बाहेर काढीन मी. सारंगच्या पत्रिकेनुसार त्याच्या आयुष्यात लवकरच प्रेमाची नवी पालवी फुटणार. देवा, बारीक लक्ष ठेवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.